चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया रसगुल्ले। रसगुल्ले बनवण्यासाठी मी इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे व ते चांगल्या प्रकारे गरम करून घेणार आहे। तर मी इथे 2 चम्मच विनेगर घेणार आहे। विनेगर मध्ये मी थोडं पाणी टाकून मिक्स करून घेणार आहे। आणि आपलं दूध चांगल्या प्रकारे गरम सुद्धा झालेलं आहे। मी 2 मिनिट दूध थंड व्हायला ठेवलेलं आहे। तर मी आता यामध्ये विनेगर टाकून घेणार आहे, अगदी थोड्या प्रमाणामध्ये। तर मी आणखी एकदा विनेगर टाकून घेणार आहे आणि चांगल्या प्रकारे फिरवून घेणार आहे हे दूध। तर तुम्ही बघू शकता इथे आपलं दूध फाटत सुद्धा आहे। तर तुम्ही बघू शकता आपले दूध हे चांगल्या प्रकारे फाटलेलं आहे। तर मी एक चाळणी घेतलेली आहे, त्याच्यावरती रुमाल घेतलेली आहे, चांगल्या प्रकारे दूध गाळून घेणार आहे। फाटलेले दूध मी एका रुमालामध्ये जवून घेणार आहे व मी याच्यामध्ये थंड पाणी टाकून घेणार आहे। चांगल्या प्रकारे अशा प्रकारे मी हा गोळा तयार करून घेणार आहे। याच्यामधलं पूर्ण पाणी काढून घेणार आहे। व मी हे एका ताटामध्ये काढून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आपल्या दुधाचा एक गोळा तयार झालेला आहे। व मी आता याचा डो बनवून घेणार आहे। तर मी अशा हाताने असं घासून घेणार आहे, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे, जेणेकरून एक सुद्धा लम्स राहिलेला नाही पाहिजे। तर इथे मी रसगुल्ला बनवण्यासाठी 2 प्रकारचा पाक बनवत आहे। तर इथे पहिल्यांदा मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे व मी त्यामध्ये एक ग्लास भरून पाणी घेणार आहे। इथे मी हा डो 10 मिनिट पर्यंत चांगल्या प्रकारे मळून घेतलेला आहे व आता मी याचे छोटे छोटे गोल करून घेणार आहे। अशा प्रकारे गोळे तयार करून घेणार आहे मी छोटे छोटे। तर अशा प्रकारे मी सर्व गोळे तयार करून घेणार आहे। तर अशा प्रकारे मी हे सर्व गोळे तयार करून घेतलेले आहे। शकता इथे आपला पाक तयार झालेला आहे व मी आता यामध्ये हे गोळे टाकून घेणार आहे। व मी ह्याच पाण्यामध्ये 10 मिनिट ठेवून घेणार आहे। इथे आपल्या रसगुल्ल्याचा आकार सुद्धा बदललेला आहे आणि खूप चांगल्या प्रकारे मोठे सुद्धा झालेले आहे। छोटे छोटे गोळे केलेले होते मी, ते मी पाकामध्ये टाकल्याच्या नंतर ते फुगलेले आहे।
व या साईडने मी दुसरा पाकसुद्धा केलेला होता व आता मी हे रसगुल्ले ह्या पाकामध्ये टाकून घेणार आहे व मी ह्या पाकातले रसगुल्ले ह्या पाकामध्ये टाकून घेणार आहे। व मी ह्या पाकामध्ये सुद्धा 10 मिनिट असेच रसगुल्ले ठेवून देणार आहे व अशा प्रकारे मी गॅस बंद करून हे एका तासासाठी ठेवून देणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या रसगुल्ल्याला 1 तास झालेला आहे व हे चांगल्या प्रकारात फुगले सुद्धा आहे। हे रसगुल्ले तयार झालेले आहेत। विदर्भाचा खादाडू या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।